नमस्कार मंडळी, मराठी युगवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी, मी सध्या परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एका गावामध्ये आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागं हे बघा, तुम्हाला दिसतंय इथं पुराची स्थिती कशी झाली। इकडं माझ्या मागं तुम्हाला घरं दिसतात बघा काही। तर या घरामध्ये पाणी शिरलंय आणि त्या घराच्या आसपास तळ्यासारखं रूप आलेलं आहे। तर आता मी मागचा कॅमेरा लावतो, मागच्या कॅमेऱ्यामधून तुम्हाला नेमकी इथं कशी पुराची स्थिती निर्माण झाली बघा, गावाची काय परिस्थिती आहे। गेल्या 2 दिवसापासून सतत आणि मुसळधार असा जोरदार पाऊस चालू आहे इकडे परभणी जिल्ह्यात। महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात सुद्धा अजून पाऊस चालू आहे। तर तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मागच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवतो आता इथं काय परिस्थिती आहे। तर बघा, इकडं पुराचं पाणी शेतामध्ये शिरलेलं आहे, पिकं अशी झोपलेली आहेत बघा। हे गावातलंच एक मंदिर आहे आणि मंदिराच्या आसपास तुम्हाला इकडे पाणी दिसेल। आपण थोडं अजून पलीकडे जाऊन शूट घेऊ। इथं शाळेचा परिसर सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। गेल्या 2 दिवसापासून भयानक असा मुसळधार पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये होतोय। आता 1 तासापूर्वी पावसाने उघडीप दिली। पावसाचं हे रौद्र रूप बघा। हे इथं काही घरं आहेत बघा, ते घरं पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि या घरातील लोकांना बाहेर निघण्यासाठी बघा अशी कसरत करावी लागते। संपूर्णपणे बघा इथं घराच्या बाहेर लोक अशी थांबलेली आहेत, पण त्यांना बाहेर जाता येईल असा पाण्यातून रस्ता काढत त्यांना बाहेर जावं लागतंय। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला हे पाणी दिसतं। इकडं सगळं पीक पाण्याखाली गेलेलं आहे। जिथून कुठून तुम्ही ज्या जिल्ह्यातून पाहत असेल तिथं तुमचे तर काय अपडेट आहे आम्हाला नक्की कळवा। बघा इथं नागरिक सुद्धा काही जमा झाले। तर नमस्कार, कसं काय पाऊस तुमच्या इकडं? लय पाऊस भरपूर आहे असं आहे का? कधीपासून पाऊस आहे? पाऊस काल सकाळपासून। बरं, आणि नुकसान काय काय झालेलं आहे? नुकसान आता हे काय शेतीतले सोयाबीन, कापसं पडले, बरे पाणी एवढं कशामुळे गावात शिरतंय बरं? पाणी नदीत जरा गाळानं भरल्या। याला काही उपाययोजना वगैरे काही नाही का? आता याला खोदकाम केल्याशी हे नाही सर। बरं, एवढा मोठा खर्च समजा खोदकाम करायला काही शासनाकडून तुम्ही काही पाठपुरावा वगैरे केला का नाही यासाठी? शासनानं द्यायला पाहिजे मदत, पण ते गावकऱ्यांना मागणी करायला पाहिजे ना। बरोबर आहे। बघा इथं वित्त हानी भरपूर आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान। आता पिकं तर गेलेतच आहे, पण जीवित हानीचा सुद्धा धोका आहे इथं। आता हे घरं वगैरे बघा ना, सगळे पाण्याखाली गेले। तर अचानक जर रात्री अपरात्री जर पाणी घरात घुसलं तर जनावरे किंवा माणसे वाहून जाऊ शकतात या पावसामुळे आपल्या। असं आहे, पाहू शकता तुम्ही घरं पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचं हे रौद्र रूप आहे। निसर्ग काय करू शकतो हे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही। निसर्गाची शक्ती अफाट आहे असं जुने लोक म्हणतात। याची प्रचिती आज आपल्याला इथं आलेली आहे बघा। परभणी जिल्ह्यामधील असे अनेक गाव आहेत जे पाण्याखाली सध्या गेलेली आहेत। अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। गावाची गावं जर अशी पाण्याखाली जायची म्हटलं तर खरंच ही भीषण परिस्थिती आणि सरकारने किंवा प्रशासनाने याकडे लक्ष घालायला पाहिजे। हे जे पाणी आहे याचे योग्य नियोजन व्हायला पाहिजे। नदीत पाणी बसत नाही, त्यामुळे काय होतं गावामध्ये शिरतंय आणि नदीचं नियोजन पाहिजे, नदीचं खोलीकरण पाहिजे, रुंदीकरण पाहिजे, जेणेकरून हे पाणी निघून जाईल। आता किती दिवस पाणी राहतं बरं? असं निघून जातं गेलं की एवढं तरी चांगलं आहे, निघून जातं, नाहीतर 4-5 दिवस राहिला अवघड आहे ना। तर मंडळी, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस झाला आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।
तुमच्या गावातील काय परिस्थिती आहे, महापूर वगैरेची स्थिती जर असेल तर आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. बाबू त्या पलीकडच्या बाजू हा तिथून असं ते मुलाला हीच नदी झाल्यासारखं ते रान आता काढलं होतं ना. हा काढलं होतं ना आता. वाहून आला असलं तर ह्याच्यामध्ये येऊन बसला असं नाल्यामध्ये हे तेव्हा का ती बाबळ आहे का त्या बाबळापासून त्या पलीकडे बाबळी आहेत का तिथं नदी लाट आहेत ते बारके त्या तिथं नदी आहे, त्या तिथं. ह्याच्यातून गेलाच ना हे झाडे आणि काढलं होतं ना हे मग ते झाडं आहे का ती मधली ती मधली झाड तेवढी काढली होती का.